पालघरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची तपासणी। कोलवडीतील हेलिपॅडवर निवडणूक आयोगाच्या पथकाकडून शिंदेंच्या बॅगांची तपासणी, तर बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅगांची तपासणी। मुंबईच्या जोगेश्वरी ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये राडा। शिंदेंच्या शिवसेनेनं पैसे वाटल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून आरोप, तर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी महिलांवर हात उचलल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप। महाविकास आघाडी सरकार पाडण्यामागे गौतम अदानी असल्याचा संजय राऊत यांचा आरोप। शरद पवार आणि भाजपातील सरकार स्थापनेच्या बैठकीला अदानी सुद्धा उपस्थित होते। अजित पवार यांच्या गौप्यस्फोटानं राजकारण तापलं। राहुल गांधी यांची चौथी पिढी आली तरी मुस्लिमांना आरक्षण देणार नाही, धुळ्यातील सभेतून अमित शहा यांनी सुनावलं। बुलडोझर कारवाईवाल्या राज्यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का। बुलडोझर कारवाई चुकीची असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचा निकाल। चुकीच्या पद्धतीनं घर पाडल्यास नुकसान भरपाई मिळावी, न्यायालयाचा आदेश। अमरावतीमध्ये एटीएम कॅश व्हॅनमधून 2.5 कोटींची रोकड जप्त। रोकड वाहतूक करणारी 2 वाहनं पोलिसांच्या ताब्यात। झारखंड विधानसभेसाठी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 64% मतदानाची नोंद। पहिल्या टप्प्यातील 43 जागांसाठी झारखंडमध्ये सुरू आहे मतदान।